Easy. And if you hear this and then go and bend your back. हॅलो एव्हरीवन. आज मला कॉलेजला सुट्टी होती, त्यामुळे मी आज निवांत उठली आहे. रोज कॉलेजला जायची धावपळ असते, त्याच्यामुळे रोज लवकर उठून पळापळ करावी लागते. आजच्या व्लॉगमध्ये आपण माझा वीकेंड कसा असतो ते आपण बघणार आहे. पहिल्यांदा केस बांधून घेते, नाहीतर मला बाकीची कामं सुधरत नाहीत. दिवसभर हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिण्याची खूप गरज आहे, त्यामुळे मी दिवसाची सुरुवात पाणी पिऊनच करते. केस खूप ड्राय झाले होते, विचार केला की हेअर ऑइल लावूया. मी हेअर ऑइल लावतेलं बघून पप्पानी पण मागेला हेअर ऑइल लावलं आणि तिला चांगली हेड मसाज दिली. त्यानंतर मी माझं मॉर्निंग रुटीन आवरून घेतलं आणि बाकीच्या कामाची सुरुवात केली. मला आज नाश्ता बनवायचा होता. आज मी सुजीचा पुलाव बनवणार होते. जर तुम्ही वेट लॉस करायचा विचार करत असाल तर सुजीचा पुलाव हा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. सुजीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये प्रोटीनसुद्धा असतात, त्यामुळं हा सकाळच्या नाश्त्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. हा पुलाव बनवताना मी याच्यामध्ये ज्या काही अवेलेबल असणाऱ्या व्हेजीस आहेत तर त्यासुद्धा ॲड करते, त्याच्यामुळे तो अजून टेस्टी आणि हेल्दी बनतो. कुकिंग इतकं चांगलं जमत नाही मला, पण जसा वेळ मिळेल तसं काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करत असते. हा टोमॅटो पण माझा चिरून झाला आहे ऑलमोस्ट. त्यानंतर मी हा कोबी घेतला आहे. हे सगळं आता मी आपल्या पुलावमध्ये ॲड करणार आहे, त्यामुळे आपला पुलाव अजून टेस्टीयर बनेल. वा, छान वाटत आहे. दिसायला तरी चांगला दिसत आहे, पण बघूया टेस्ट करून कसा वाटतोय. ऑलमोस्ट हा रेडी झाला आहे. 2 मिनिटांमध्ये हा खाण्यासाठी तयार होईल. याच्यामध्ये मी थोडीशी शेव ॲड केली आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे त्याच्यामध्ये काही ॲड करू शकताय. ठीक झालं, इतकं पण वाईट नाही बनवत मी जेवण. या दोघींची स्पेइंग सर्जरी झाली आहे, त्यामुळे त्या इथेच असतात. आता यांच्या टाक्यांवरती क्रीम लावायची वेळ झाली आहे, ती लावून घेऊया. तशी कोऑपरेटिव्ह आहेत माझी बाळं, औषध लावून घेतात ती व्यवस्थित. आज मला थोडी झाडं पण लावायची होती. खूप दिवस झालं झाडं आणून ठेवली होती, पण ती लावायला वेळच मिळत नव्हता. आज सुट्टी आहे म्हटलं ती झाडं लावून घेऊया. नेचरशी कनेक्टेड राहणं आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण नेचरशी कनेक्टेड असतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असतो, मला तरी असं वाटतं. म्हणून मला जितका वेळ मिळेल तितका वेळ मी नेचरबरोबर घालवत असते. आमच्याकडे झाडं लावायला जास्त जागा नाही आहे, म्हणून मी बाल्कनीमध्ये जेवढी शक्य आहे तेवढी झाडं लावलेली आहेत. उन्हामुळे झाडांचं खूप नुकसान झालं होतं, त्यामुळे मी नवीन झाडं आणली होती, पण त्यांना लावायला वेळच मिळत नव्हता. फायनली आज मी त्यांना लावते. आज ऊन थोडं जास्तच होतं, त्यामुळे मी यांना थंड पाण्यानेच आंघोळ घातली. मला आंघोळ घालायला मम्मीने पण मदत केली. ही आमची कुकी आंघोळ नको म्हणून पळून आली बाहेर. मला ही कैरी दिसली, चला तर मग कैरी खाऊया. हिला चिरतानाच मला कधी एकदा खाईनासं झालं होतं. वा, काय छान दिसत आहे. कच्ची कैरी, तिखट, मीठ यांचं कॉम्बिनेशन म्हणजे अप्रतिम. मला असं वाटतंय की कैरी म्हणजे फक्त फळ नाही, तो तर उन्हाळ्याचा आत्मा आहे. चला मग टेस्ट करूया माझ्या कैरीला. जरा जास्तच आंबट होती,